नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेयांश अकॅडमी मध्ये मी विजयलक्ष्मी काळे तुमचं सर्वांचं स्वागत करते। आपण मॅथ्स बेसिक सीरीजची सुरुवात केलेली आहे। तर आज आपण त्यात वेगळं असं काय करणार आहोत, तर आज आपण फक्त अपूर्णांकाचे बेसिक क्लिअर करण्यासाठी आपण फक्त अपूर्णांकावरती आज अपूर्ण सेक्शन घेणार आहोत। तर आज हा तुम्हाला नवीन पण असणार आहे हा भाग, त्यामुळे थोडंसं लक्ष देऊन बघा। आधी आपण हे समजून घेऊया अपूर्णांक म्हणजे काय। अपूर्णांक म्हणजे आता बघा, एक गोल म्हणजेच काय, हे पूर्ण आहे, त्याचे आपण असे भाग केले। किती भाग झाले बघा, 8 भाग झाले। 1 2 3 4 5 6 7 8 भाग झाले। याच्यामधला एखादा भाग एक भाग घेतला तर 1/8 हा अपूर्णांक झाला। म्हणजेच काय, या पूर्ण अंकाचे, या पूर्ण वस्तूचा छोटासा भाग जर आपण बाजूला काढून घेतला तर त्याला काय म्हणतात, अपूर्णांक। आता बघा दुसरं, आता हे दोन भाग, आता मी दोन भाग वेगळ्या याच्याने हायलाइट करते। याला तुम्ही कसं लिहिणार, 2 पैकी 8 पैकी 2 काय 6 अंक येतात। म्हणजेच काय, हे अपूर्णांक, याची वाचन कसं करणार आपण, 2/8। म्हणजेच काय, या 8 भागामधलं हे 2 भाग आपण सेपरेट काढले। मग याला आपण कसं वाचन करायचं, 2/8। अपूर्णांक म्हणजे त्याच्यात बघा, पूर्ण अंकाचा पूर्ण अंकालाच अपूर्ण करणे म्हणजे अपूर्णांक पूर्ण अंक नाही येतो। हे बघा, एवढं वाचन केलं तर पूर्णांक म्हणजे हे 3 पूर्ण आहे, आणि अपूर्णांक म्हणजे हे बघा 3/5, हे 5 भागामध्ये तिसरा भाग आहे। हे याचे 7 भाग आहेत, त्याच्यामध्ये तिसरा भाग आहे। मतलब जर याच्या डेली लाईफ मध्ये म्हणजे आता बघा, आपण म्हणतो की पूर्ण चपाती असते किंवा भाकरी असते, तर आपण कसं म्हणतो त्याला, आज मी चतकोर खाल्ली किंवा अर्धी खाल्ली। हे कशावरून कळतं, म्हणजेच काय, ते अपूर्णांक आहे। त्या पूर्ण भाकरीचा आपण अर्धा भाग खाल्लं, त्या पूर्ण भाकरीचा आपण चौथा भाग खाल्लं, म्हणजेच काय, त्यालाच काय म्हणायचं, अपूर्णांक। म्हणजे आता आपण कुठलीही गोष्ट, तर भाकरीच आपण 1 भाकरी खाल्लं, 2 भाकरी खाल्लं, ते पूर्ण झालं। पण त्याच आपण जर 2 भाकरीवर 1 चतकोर म्हणजे चौथा भाग खाल्ला, हे सांगण्यासाठी आपल्याला कशाचा वापर होतो, अपूर्णांकाचा। आता बघा, हे दोन्हीचं अंशकडे लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल, दोन्हीचा अंश सेम आहे। मग दोन्ही अंश जर या दोन्ही संख्याचा अंश जर सेम असेल, तर मग या दोघांची आपण बेरीज कसं करायचं, बेरीज या संख्येने या संख्येला, म्हणजे त्यालाच काय म्हणायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन। म्हणजे या 3ला या 7ने भाग करायचा, या 3ला या संख्येच्या छेदने भाग करायचं, गुणाकार करायचं, या 3ला या संख्येच्या छेदाने गुणाकार करायचं, आणि या 3ला या पहिल्या संख्येच्या छेदाने गुणाकार करायचं, म्हणजेच त्याला काय म्हणायचं आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन। आता बघा, 3 × 7 अधिक 3 × 5, मग या दोघांची पुन्हा गुणाकार करायचा, या दोघांचा गुणाकार करायचं, अधिक मग याच्या वरच्या संख्यांचं बेरीज करण्यासाठी काय करायचं, या 7ने या 3ला गुणाकार करायचा, आणि या 5ने या 3ला गुणाकार करायचा। म्हणजे ज्या संख्या येतील त्या दोघांची बेरीज म्हणजे या अपूर्णांकाची बेरीज असणार आहे। 20 अधिक 15 किती होती, 35। 20 आहे का नाही, 21 आहे, म्हणून 35 आणि 36। म्हणजेच काय, याचं उत्तर काय येईल, इथंच लिहूयात,
या दोन्हीचं बेरीज जे आहे भागिले 35 म्हणजेच काय या अपूर्णांकाची बेरीज असणार आहे. हे तुम्ही स्वतः करा. आता मी पुन्हा हे सांगते. आता बघा या दोन्हींचा पण अंश सेम आहे आणि छेद वेगळा आहे. याला काय म्हणायचं? अंश म्हणायचं, याला छेद. मग या संख्येचा अंश सेम आहे आणि छेद वेगवेगळा आहे. मग म्हणजे त्यावेळेस काय करायचं आपण? दुसऱ्या संख्येच्या छेदनी पहिल्या संख्येला गुणाकार करायचं आणि दुसऱ्या संख्येच्या पहिल्या संख्येच्या अंश छेदनी दुसऱ्या संख्येला गुणाकार करायचा. पहिल्या संख्येच्या अंशाला दुसऱ्या संख्येच्या छेदानी आणि पहिल्या संख्येच्या छेदानी दुसऱ्या संख्येच्या अंशाला, म्हणजे त्यालाच काय म्हणायचं? त्याला बघा घ्या, म्हणजे असं मल्टिप्लिकेशन. इथून इकडे जायचं, इथून इकडे जायचं. बरं, 2 गुणिले 3 अधिक 2 गुणिले 6 आणि या दोन्ही संख्येची गुणाकार किती? 18. व्यतिरिक्त 6 6 दुनी 12. छेद समान असल्यामुळे याचा भागी जातो बरं का. याचं उत्तर 1 आहे. पण आपल्याला फक्त बेरीज विचारलेत म्हणून 18 भागिले 18 जरी लिहिला तरी बरोबर आहे. कारण आपण इथं भागाकार करत नाही, आपण भागाकार करत नाही, त्यामुळे कोइन्सिडेंटली अंशांचे दोन्ही समान आहेत. 18 भागिले 18 याचं उत्तर आहे. हे बघा, या दोन्हीचं आधी या दोन्हीचा गुणाकार करून घ्या. 8 चौक 32, हे 5 चौक 20 अधिक 8 म्हणजे 40, 40 अधिक 20 60, 60 भागिले 32. हे तुम्ही स्वतः करायचं आणि याचं उत्तर मग कमेंट मध्ये सांगायचं. आता बघा याच्यामध्ये बघा छेद समान आहे आणि अंश वेगळा आहे. मग त्यावेळेस असं करा, छेद जर समान असेल तर एवढं लक्षात घ्या की ते छेद आहे असं आपण कन्सिडरच करायचं नाही, म्हणजे छेद आहे असं समजायचंच नाही. जर छेद समान असेल तर डायरेक्ट काय करायचं? वर्षांची बेरीज करायची. 2 अधिक 3 किती आहे? 5. 5 भागिले 5. आता बघा ह्याचं पण तसं झालं, कारण हे फक्त मी 2च घेतले, 2-3च घेतले. कारण जर ज्यावेळेस छेद समान असतो ना त्यावेळेस छेद नाही असंच ठरवायचं आणि वर्षांची बेरीज करायची आणि छेद आहे तसं लिहायचं. 7 अधिक 1 8, 8 भागिले 8. हे बघा 4 अधिक 6 6 भागिले 9. आता इथं बघा जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो पूर्ण मोठा. कारण आपण जर छेद समान असेल ना तर त्या छेद आहे असं कन्सिडरच करत नाही. डायरेक्ट आपण या संख्यांची यांच्यामधलं कुठला मोठा आहे ते बघायचं आणि याच्यामध्ये म्हटल्यानंतर अंश सेम असताना काय करायचं? ज्याचा छेद लहान तो आपण लहान. आता बघा त्याचा चढता क्रम मी मुद्दाम त्याचा अंश ज्याचा अंश सेम आहे तेच घेतलं. कारण छेद समान का घेतला नाही मी? कारण छेद समान असलं ना तर जसं आपण आता 2 3 4 2 5 आणि 4 याचा आपण चढता क्रम कसा लिहिणार? 2 4 आणि 5 असंच लिहिणार ना. तसंच असतं. म्हणजेच काय याचा अंश याचा छेद जर समान असले ना तर यांच्या व्हॅल्यू मध्ये काहीच फरक होत नाही. त्यामुळं काय करायचं? याचं एवढं हे नसतं की छेद जर समान असेल ना तर डायरेक्ट 2 4 5 जसं आपण या पूर्ण संख्यांचा चढता क्रम लिहितो तसंच लिहायचं. आणि याचं बघा याचा अंश सेम आहे. मग आपण मगाशी सांगितले ज्याचा अंश याचा अंश समान आहे, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक
ज्याचा छेद लहान. आता बघा याचा अंश सेम असताना ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. छेद लहान तो अपूर्णांक मोठा. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा. तुम्हाला जास्त कन्फ्युजन नको. आज आपण एवढंच हे करूया. हे थोडे व्हिडिओ तुम्ही रिपीट बघा. मॅक्झिमम मी याच्यामध्ये कव्हर केले जे महत्वाचे. इथंच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जावा आणि तुमच्या अडचण मला सांगत जावा, जेणेकरून मी तुम्हाला त्या पुढच्या भागामध्ये तुमच्या ज्या अडचणी आहेत त्याचा समावेश करेन व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला या सिरीजचा भरपूर फायदा घेता येईल. आणि त्याच्याबरोबर आपण ट्रेनिंग युअर मेनची पण सिरीज चालू केली आहे, तेही देखील बघा. आणि ते फक्त बघू नका, तर रोज त्याच्यामध्ये जे टास्क दिलेले आहेत तुम्ही रोज करा आणि तुम्हाला नक्कीच 60 दिवसामध्ये तुमच्यामध्ये फरक जाणवायला लागेल.